नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कांदा भजी करणार आहोत। त्यासाठी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे लांब पातळ कापून घेतलेले आहेत। कांदा कापताना त्याचा मुळाजवळचा भाग काढून टाकायचा, म्हणजे कांदे छान सुटसुटीत होतात। सर्वात प्रथम कांदे कुस्करून घेऊया। अशा पद्धतीने कांदे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे भजी छान होतात। याच्यामध्ये एक छोटा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर टाकूया, याच्यामुळे भज्यांना छान रंग येतो। छोटा पाव चमचा हिंग, छोटा पाव चमचा हळद, 1 चमचा धणे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले ते टाकूया, याच्यामुळे भज्यांची चव खूप छान लागते। तुमच्याकडे कुटलेले धणे नसतील तर तुम्ही धणा पावडरही टाकू शकता। चवीनुसार मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। 10 मिनिटं आपण हे साईडला ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिटं झाली आहे। सर्व साहित्य छान मिक्स झाले, मिश्रणाला पाणी सुटले। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा ओवा टाकूया। ओवा हातावर क्रश करून घेतलाय। 1 चमचा तांदळाचं पीठ, याच्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय। चण्याच्या डाळीचं पीठ आपण आवश्यकतेनुसार टाकणार आहोत। 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ टाकते। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कांद्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच पीठ भिजवायचं। अशा पद्धतीने दाबून दाबून मिक्स करायचं। मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग आलेलं नाही आहे, मिश्रण ओलसर आहे। याच्यामध्ये 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स झालंय। अशा पद्धतीने भजी तेलात तळून घेऊया। हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही, याला पाणी सुटतं, लगेचच भजी करायला घ्यायची। गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले। याच्यासाठी तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही, मध्यम तापवायचं। तेल मध्यम गरम झालंय, भजी टाकूया। अशा पद्धतीने भजी पसरवून टाकायची आहे। भजी टाकल्या लगेच हलवायची नाही, मिडियम गॅसवर तळायची। भजी जास्त फास्ट गॅसवर तळायची नाही। भजी तळताना गॅस मोठा केला तर भजी आतून कच्ची राहतात आणि वरतून लाल होतात। तेलाचे बुडबुडे थोडे कमी झालेत, भजी उलटवून घेऊया। भजी मंद गॅसवर तळायची नाही, तर भजी जास्त तेलकट होतात। उलटपालट करून मिडियम गॅसवर सर्व बाजूने लालसर तळून घ्यायची। भजी सर्व बाजूने लालसर तळल्या गेली। आता मी ही भजी काढून घेते, निथळून घेऊया। अशाच प्रकारे उरलेली भजी मी तळून घेते। सर्व भजी तळून झाली आहेत। भज्यांबरोबर खाण्यासाठी मिरची तळून घेऊया। मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या। मिरच्यांना मध्ये चीर देऊन घेतली, म्हणजे त्या तेलात फुटणार नाही। काढून घेऊया। कांदा भजी आणि मिरची तळून झाली आहे। मिरचीवर थोडंसं मीठ टाकूया। प्लेटमध्ये सर्व करूया। आपली कांदा भजी तयार झाली। तळलेल्या मिरचीबरोबर सर्व केली आहेत। छान झाली आहेत भजी। भजी छान कुरकुरीत झाली आहे। भज्यांना छान रंग आलाय। कांदा भजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते। गरमागरम भजी आणि गरमागरम चहा सर्वांनाच आवडतो। करायला सोपी आहे, चवीला छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।